सिद्धांत रूपी स्तंभ. पहिला स्तंभ तत्वयुक्त व शिस्तबद्ध जीवनाचा. दानिएलाप्रमाणे मग जगाची उलथापालथ का होईना, आम्ही आमचे तत्व सोडणार नाही. स्तंभ दुसरा निर्भीडपणाचा. परमेश्वराच्या वचनाच्या आड येणाऱ्यांना कुंठित करणारं साहसी अंतःकरण याचा कित्ता म्हणजेच ख्रिस्त येशू होय. स्तंभ तिसरा आज्ञाधारकपणा. जिवंत देवाच्या वचनाचा. प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर असताना इतपर आज्ञाधारकपण केले की त्याने संपूर्ण मानवजातीसाठी क्रूसावरचं मरण सोसलं, जेणेकरून अखिल मानवजातीस तारण प्राप्त व्हावं. त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने ह्यासाठीच मरण सोसलं की इथून पुढे आपण दासाप्रमाणे नव्हे तर जिवंत देवाच्या मुलांप्रमाणे या पृथ्वीवर जीवन जगावे. स्तंभ चौथा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन याचा शोध घेण्याचा. त्याचबरोबर प्रभूमध्ये जे आपले शिक्षक आहेत, आपले मेंटर्स आहेत, त्यांच्या सल्लामसलतीवर अवलंबन करण्याचा. जसं की तुम्ही आणि मी व ख्रिस्त येशूची इतर मंडळी जी या पृथ्वीवर वास करते. आणि हे सर्व घडत असताना राजा दावीद याचं स्मरण होणं हे अगदीच साहजिक आहे, कारण तोच असा राजा होता ज्याने परमेश्वराच्या वचनाचा सन्मान तर केलाच, पण ते वचन ज्या देवाच्या सेवकाकडून, ज्या संदेष्टाकडून आलं त्याचाही त्याने अवमान केला नाही. आपण सर्व जाणतोच की दावीद राजा ज्यावेळेस तरुण होता त्यावेळेस त्याच्या जीवनात वयोवृद्ध संदेष्टा शमूएल होता. त्याचबरोबर ज्यावेळेस राजा दावीद वयातीत झाला तेव्हा त्याच्या जीवनामध्ये नाथान संदेष्टा होता. तो त्याच्यापेक्षा वयाने लहान असतानाही त्याच्याकडून आलेल्या देवाच्या वचनाचा त्याने अवमान करण्याचं धाडस केलं नाही. कदाचित ह्याच कारणास्तव जेणेकरून दावीद राजा हा देवाच्या मनासारखा झाला आणि देवाच्या मनासारखं होणाऱ्यांचा कित्ताही बनला. आणि जर तुला असं वाटत असेल की मी परमेश्वराच्या वचनाचा सन्मान करणारा असा आहे, तर ते वचन ज्या सेवकाकडून येत आहे त्याचाही मान राखायला शिक. आणि जर त्याचा मान तुला करवत नसेल तर निदान त्याचा अपमान तरी करू नकोस. कारण जर तू प्रभूस म्हणालास, प्रभू ह्याचं काय, तर प्रभू तुला म्हणत आहे, तुला त्याचं काय, तू माझ्या मागे ये. कारण जो जे पेरणार त्याची कापणी तो निश्चित करणार. आणि जप चार चौघामध्ये तू केलेली देवाच्या सेवकाची निंदा ही तुला नक्कीच महागात पडणार. तू चार चौघात जर त्याचा अपमान केलास तर तयार राहा, परमेश्वर तुझं उघड उघड प्रदर्शन हे करणारच आहे. ह्याची खात्री तू नक्कीच बाळग. कारण तू एखाद्या बैठकीत बसलेला असताना एखादा देवाचा सेवक किंवा देवाचं मूल हे तुझ्यामध्ये नसताना त्याच्यावर दातोट खाल्लेस, त्याच्यावर दातोट खाणाऱ्यांना संमती दिलीस, हातावर हात मारून त्याची बेइज्जती तू केलीस, हीच तुझी विपरीत वृत्ती तुला घेऊन डुबणार. कारण तुझ्यामध्ये परमेश्वरापासून असलेलं निर्भीडपण व सत्यता दिसली नाही. तर जो लबाड व लबाडीचा बाप, सर्व अमंगळपणाने भरलेला, त्या सैतानाची कुवृत्ती तुझ्यामध्ये आहे याचं स्मरण तू ठेव. असं अघोरी कर्म करून देवाला स्वतःचा वीट आणणारा असा हा व्यक्ती प्रथमतः तर उंच स्थानी प्रस्थापित होणारच नाही, हे माझे तू खरे मान. आणि जर एखाद्या माणसाच्या मर्जीमधून अशा प्रकारची क्रूरवृत्ती धारण करणारा उंच स्थानी प्रस्थापित झाला असेल तर ज्या वेगाने तो वरती गेलाय त्याच्या दुप्पट वेगाने तो खाली पडणार व त्याची धूळदाण होणार. कारण या पृथ्वीवर राज्य करणारा तो परमेश्वर, तो न्यायी देव आहे. अधर्माचा वीट मानणारा व आपल्या मर्जीप्रमाणे या पृथ्वीवर आपली सत्ता प्रस्थापित करणारा, प्रकाशाचा उत्पन्न करता, अंधाराचा निर्माता, तोच परमेश्वर
न्यायत्व ज्याच्या ठायी वसते तो परमेश्वर युगानुयुग राज्य करतो आणि त्याची न्यायव्यवस्था सर्व काळ टिकणारी आहे. आपला समय आल्यावर आपण या पृथ्वीवरून नाहीसं होऊ, पण परमेश्वर व त्याचा शब्द हे कधीच नाहीसं होणार नाही, ह्या युगीही नाही व येणाऱ्या प्रत्येक युगातही नाही. स्तंभ 5. दैवी समय व वेळ ओळखून घेण्याचा व त्यानुसार कार्य करण्याचा. प्रेषित पौलाप्रमाणे आपणास प्रेषितांची कृत्यांमध्ये त्याने ज्या प्रकारे वेळ व टायमिंग ओळखून घेतलं व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे ज्याप्रमाणे तो निर्णय घेत होता, याद्वारे आपणास कळून येतेच की परमेश्वरापासून असलेलं दैवी चाणाक्षपण हे पौलाकडे, प्रेषित पौलाकडे होतंच. आपण सर्वच जाणतो. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय आणि 36 वचनामध्ये बंदीशाळेच्या नायकाने ज्याप्रमाणे त्याच्याशी वर्तन केलं आणि 37 वचनामध्ये पौलाने कशा प्रकारे त्यास समर्पक उत्तर दिलं, याचे आपण सर्वजण साक्षी आहोतच. हे परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझ्यापासून असलेलं तत्वयुक्त जीवन हा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा वाटा होवो. निर्भीडपणाने तू आमच्या जीवनाला व्याप्त कर, जेणेकरून एखादा जर कोणी खड्ड्यात पडला असेल तर त्याच्यावर दात काढणारे नाही, तर त्याला खड्ड्यातून बाहेर कसं काढायचं याचा विचार करणारे लोक आम्ही बनू. परमेश्वरा, तुझ्यापासून असलेला आज्ञाधारकपणा हा आमचा वाटा होवो, जेणेकरून तुझं वचन आहे तसं आम्ही स्वीकारू. त्याच्यामध्ये भेळ मिसळ करून आपल्या मर्जीप्रमाणे त्याची मोडतोड करून आपल्यावर श्राप ओढवणारे लोक आम्ही बनू नये, म्हणून तू आम्हा सहाय्य आणि मदत कर. हे परमेश्वरा, तुझं दैवी मार्गदर्शन याचा शोध करणारे जे शिक्षक व मेंटर्स तू आम्हाला दिले आहेस, त्यांचा व त्यांच्याकडून आलेल्या सल्लामसलतीचा अपमान न करणारे असे तू आम्हास बनव. परमेश्वरा, राजा दावीद याच्याप्रमाणे तुझ्या वचनाचा तर आम्ही सन्मान करूच, त्याचबरोबर ज्या सेवकाकडून ते वचन येत आहे त्या सेवकाचाही मान राखण्याची कृपा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर मोकळी करण्यात येवो. सर्वसमर्थ परमेश्वरा, आपल्या वेळेचा व जो समय तू आम्हाला दिला आहेस त्याचा सदुपयोग करण्याचं चाणाक्षपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हास प्राप्त होवो, जेणेकरून या पृथ्वीवर विजयी जीवन जगणारे लोक असे आम्ही तुझी मुलं या नात्याने प्रस्थापित होवो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ही प्रार्थना केली, म्हणून तू ऐक माझ्या पित्या. आमेन, आमेन, आमेन.